शब्दांच्या पलीकडची भक्ती कशी असते, देवाच्या आणि भक्ताच्या प्रेमाची सीमा कुठे संपते आणि जेव्हा अवघ्या जगाचा पोशिंदा, विश्वाचा मालक असलेला पंढरीचा विठ्ठल स्वतःच्या लाडक्या भक्तासाठी मंदिराचा गाभारा सोडून एका झोपडीत धावत जातो, तेव्हा काय घडते? होय, ही कथा आहे अशा एका महान संताची, ज्यांना समाजाने मंदिराच्या दारातून बाहेर हाकललेलं, पण खुद्द देवाने त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले, ज्यांच्या हाताला धरून विठ्ठलाने जेवण केले, ज्यांच्यासाठी देवाने पुजाऱ्यांचा मार सहन केला आणि ज्यांच्या मृत्यूचा शोक स्वतः विठ्ठलाने अश्रू ढाळून केला. महाराष्ट्राच्या मातीतील भक्तीचा सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा इतिहास, संत चोखामेळा आणि विठ्ठलाच्या अलौकिक प्रेमाची संपूर्ण महागाथा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे डोळे आणि मन दोन्ही भक्तींच्या अश्रूंनी भरून आल्याशिवाय राहणार नाही. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. 14व्या शतकातील महाराष्ट्र, या काळात संपूर्ण समाज जातीभेदाच्या, विषमतेच्या आणि कर्मकांडांच्या अंधारात डुबलेला होता. माणसाने माणसाला अंगाशी धरणे तर लांब, पण त्यांची सावली हे अंगावर पडू नये असा तो काळ होता. अशा कठीण परिस्थितीत मंगळवेढा या गावी एका गरीब आणि खालच्या जातीत एका दैवी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव होते चोखा किंवा चोखामेळा. चोखोबांचे घराणे अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होते. जन्मापासूनच चोखोबांच्या नशिबात गरिबी आणि सामाजिक उपेक्षा आली होती. गावाची सेवा करणे, लोकांचे कामे करणे हे त्यांचे विहित कर्म होते. परंतु चोखोबांचे मन या जगाच्या व्यवहारात फारसे रमत नव्हते. बालपणापासूनच त्यांच्या कानावर जेव्हा जेव्हा विठ्ठलाचे नाव पडायचे तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे. खेळण्याच्या वयात चोखोबा मातीत विठ्ठल बनवायचे आणि तासनतास त्यांच्याशी गप्पा मारायचे. लहानग्या चोखाला हे समजत नव्हते की ज्या विठ्ठलावर तो एवढे प्रेम करतो त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार त्याला या समाजाने नाकारला आहे. चोखोबा मोठे होत गेले तशी त्यांची विठ्ठल भक्ती अधिकच दृढ होत गेली. त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले. सोयराबाई या केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, तर चोखोबांच्या भक्ती मार्गातील खऱ्या सहचारिणी बनल्या होत्या. त्यांनी चोखोबांच्या भक्तीला कधीच विरोध केला नाही, उलट त्याही विठ्ठल नामात रंगून गेल्या. चोखोबांच्या मनात पंढरीच्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. दरवर्षी आषाढी कार्तिकीला गावातील लोक जेव्हा हातात टाळ मृदुंग घेऊन ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर करत पंढरपूरला जायचे, तेव्हा चोखोबांचे हृदय व्याकुळ व्हायचे. अखेर एक दिवस चोखोबांनी सुद्धा पंढरीची वाट धरली. चालता चालता त्यांच्या पायात फोड आले. भुकेची तहान भूक हरपली. मनात फक्त एकच ध्यास होता, माझा विठ्ठल कसा दिसतो. पंढरपुरात पोहोचल्यावर चोखोबांना तिथे एक वेगळंच चैतन्य पाहायला मिळाले. चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो संत वारकरी एकत्र आले होते. तिथे जातीपातीचा कोणताही भेद नव्हता. याच वाळवंटात चोखोबांची भेट वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ संत नामदेव महाराज यांच्याशी झाले. नामदेवांनी जेव्हा चोखोबांच्या डोळ्यातील ती आर्तता, ती शुद्ध भक्ती पाहिली, तेव्हा त्यांनी चोखोबांना जवळ केले. नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चोखोबांनी विठ्ठल भक्तीचे मर्म समजून घेतले. नामदेवांनी त्यांना सांगितले, चोखा, देवळातला देव हा दगडाचा असू शकतो, पण माणसाच्या हृदयातला देव हा जिवंत असतो. तू नामाचा अखंड गजर कर, विठ्ठल तुला नक्की भेटेल. चोखोबांनी नामदेव महाराजांना आपले गुरु मानले आणि त्यांच्याच प्रेरणेने अभंग रचना करायला सुरुवात केली. चोखोबा पहिल्यांदा विठ्ठल मंदिराच्या महाद्वारापाशी आले तेव्हा आनंदाने ते नाचू लागले. ते पायरी चढणार तितक्याच तिथल्या कर्मठ पुजाऱ्यांनी त्यांना अडवले आणि म्हणाले, अरे चोख्या, थांब, पुढे येऊ नकोस.
मंदिर अपवित्र होईल, तुला मंदिरात प्रवेश नाही. हे शब्द चोखोबांच्या काळजाला टोचले. त्यांनी डोळे पुसत नम्रतेने विचारले, महाराज, माझा विठ्ठल तर सगळ्यांचा आहे ना, मग मलाच का दूर ठेवता? पण पुजाऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. चोखोबा निराश झाले नाहीत. त्यांनी महाद्वाराबाहेर वाळवंटात आपली जागा निश्चित केली. ते स्वतः विठ्ठलाच्या महाद्वाराचा कुत्रा म्हणून घेऊ लागले आणि रात्रंदिवस तिथेच बसून टाळ वाजत विठ्ठलाचे अभंग गाऊ लागले. माणसांनी चोखोबांना दूर केले, पण विठ्ठल आपल्या भक्ताला कसा दूर ठेवणार? एक दिवस मध्यरात्री मंदिराचे दरवाजे बंद असताना साक्षात विठ्ठल मूर्तीतून बाहेर आले आणि चोखोबांच्या झोपडीत पोहोचले. झोपडीत अचानक अलौकिक प्रकाश पडला. समोर साक्षात पंढरीनाथ उभे होते. चोखोबा देवांच्या पाया पडले. विठ्ठल म्हणाले, चोखा, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. सोयराबाईंकडे फक्त गरिबाचा दही भात होता. चोखोबांनी अत्यंत प्रेमाने तो दही भात विठ्ठलाला भरवला. देव आणि भक्त एकमेकांना घास भरवत होते. भगवंत तो दही भात इतक्या आवडीने खात होते, जणू काही त्यांना स्वर्गातील अमृत मिळाले होते. या भेटीचा सिलसिला रोजच सुरू झाला. एका मध्यरात्री मंदिराचा मुख्य पुजारी तिथून जात असताना त्याला चोखोबांच्या झोपडीतून प्रकाश आणि बोलण्याचा आवाज आला. पुजाऱ्याने फटीतून पाहिले तर साक्षात विठ्ठल चोखोबांच्या शेजारी बसून दही भात खात होते. पुजाराला पश्चाताप होण्याऐवजी भयंकर राग आला. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने चोखोबावर देवाला भ्रष्ट केल्याचा आरोप केला. त्यांनी चोखोबांना पकडून खूप मारले आणि अपमानित करून सांगितले, तुझ्यामुळे आमचा देव अपवित्र होत आहे. चंद्रभागा नदी ओलांडून पलीकडच्या तीरावर चालता हो. चोखोबांनी तो अन्याय मुकाट्याने सहन केला आणि ते नदी पलीकडे राहू लागले. एकदा नदी पलीकडच्या झोपडीत विठ्ठल चोखोबांना भेटायला आले. गप्पा मारताना विठ्ठलाने आपल्या गळ्यातील सोन्याचा मौल्यवान हार काढला आणि तो चोखोबांच्या गळ्यात घातला. सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर विठ्ठलाचा हार गायब असल्याचे पुजाऱ्यांच्या लक्षात आले. चोरीचा संशय चोखोबांवर गेला. पुजारी तेव्हा त्यांच्या झोपडीत पोहोचले. चोखोबांच्या गळ्यात तो हार चमकत होता. पुजाऱ्यांनी आरडाओरडा करत चोखोबांना चापकाने मारण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे चोखोबांच्या पाठीवर व्रण उमटण्याऐवजी गाभाऱ्यातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीवर उमटत होते आणि देवाच्या पाठीतून रक्त येत होते. हे पाहून पुजाऱ्यांचे हात कापले. त्यांना चोखोबांच्या खऱ्या भक्तीची जाणीव झाली. काही काळानंतर चोखोबा आपल्या जन्मभूमीत मंगळवेढ्याला परत आले. तिथे गावाची वेस भिंत बांधण्याचे काम सुरू होते आणि चोखोबा तिथे मजूर म्हणून काम करत होते. काम करतानाही त्यांच्या जिभेवर अखंड विठ्ठल नामाचा गजर असायचा. एक दिवस दुर्दैवाने बांधकाम सुरू असताना एक मोठी भिंत मजुरांच्या अंगावर कोसळली. या अपघातात अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि त्यातच आपले लाडके संत चोखामेळा यांचा प्राणांत झाला. ही बातमी पंढरपूरला पोहोचली. तेव्हा संपूर्ण संत मंडळी हळहळली आणि विठ्ठलाच्या मंदिरात जणू शोककळा पसरली. चोखोबांच्या मृत्यूची बातमी ऐकून संत नामदेव महाराज मंगळवेढ्याला आले. तिथे सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार एकत्र झाल्यामुळे चोखोबांच्या अस्थी म्हणजे हाडे ओळखणे कठीण झाले होते. तिथे विठ्ठलाने नामदेवांना अंतप्रेरणेने सांगितले, नामदेवा, तू प्रत्येक अस्थी आपल्या कानापाशी ने. ज्या अस्थीतून माझा नामघोष होईल तीच चोखाची अस्थी असेल. नामदेव महाराजांनी एक एक हाड कानाला लावायला सुरुवात केली आणि चमत्कार घडला. चोखोबांच्या अस्थीतून स्पष्टपणे विठ्ठल विठ्ठल असा आर्त आवाजात नामघोष ऐकू येत होता. नामदेवांनी रडत रडत त्या पवित्र अस्थी गोळा केल्या आणि ते पंढरपूरला घेऊन आले. संत नामदेव महाराजांनी चोखोबांच्या त्या पवित्र अस्थी विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीशी आणून त्यांची समाधी बांधली. चोखोबांना जिवंतपणी ज्या मंदिरात प्रवेश मिळाला नाही, त्याच मंदिराच्या पायाशी ते कायमचे स्थिरावले. तर मित्रांनो, ही होती संत चोखामेळा यांची अलौकिक भक्ती. आज शेकडो वर्ष झाली
पण आजही जेव्हा वारकरी पंढरपूरला जातात तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाआधी या महाद्वारी असलेल्या संत चोखामेळा यांच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. चोखोबांनी जगाला दाखवून दिले की देवाला मिळवण्यासाठी जातीची किंवा पैशाची गरज नसते. देव फक्त शुद्ध प्रेमाचा भुकेला असतो. संत चोखामेळा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.